27 एप्रिल आणि 27 जुलै गो सन्मान दिवस म्हणून साजरे करण्याचं आवाहन. गायीला राष्ट्रमाता दर्जा आणि गोहत्या बंदीची प्रमुख मागणी. सेंद्रिय शेती, गायीला गो आधारित उद्योगांवर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना. देशभरात गो सन्मान आव्हान अभियान या सामाजिक व धार्मिक चळवळीला वेग येताना दिसत आहे. सेवा, सुरक्षा आणि सन्मान या त्रिसूत्रीवर आधारित या अभियानांतर्गत 27 एप्रिल आणि 27 जुलै 2026 हे दिवस गो सन्मान दिवस म्हणून साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील गोप्रेमी नागरिकांनी तालुका, उपविभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन सादर करण्याचे नियोजन केले आहे. या अभियानातून केंद्र सरकारकडे काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या आहेत. गायीला राष्ट्रमाता किंवा राष्ट्रीय धरोहर असा सन्माननीय दर्जा द्यावा. देशभर एक समान केंद्रीय गोसेवा कायदा लागू करावा आणि भारतात गोहत्या पूर्णपणे बंद करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून गायीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यावर भर देण्यात आला आहे. अभियानात केवळ धार्मिक नव्हे तर शेती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. गोमूत्र आणि शेणावर आधारित सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी कृषी विद्यापीठामध्ये संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पंचगव्य उत्पादनांना प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागात नवीन उद्योग निर्माण करण्याचा उद्देश व्यक्त करण्यात आला आहे. निराधार गुरांसाठी चालणाऱ्या गोशाळांना अनुदान देणे, चाऱ्याचे दर नियंत्रित करणे आणि बेकायदेशीर साठेबाजी रोखणे यासारख्या उपाययोजनांचीही मागणी करण्यात आली आहे. बैलांच्या सहाय्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे, ज्यामुळे पारंपरिक शेती पद्धतींना बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. अभियान पूर्णपणे अहिंसक मार्गाने राबवले जाणार असून संविधानाच्या चौकटीत राहून सरकारपर्यंत मागण्या पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. गो सन्मान अभियान हे धार्मिक भावना, पर्यावरण संरक्षण, सेंद्रिय शेती आणि ग्रामीण विकास यांचा संगम साधणारे व्यापक जन आंदोलन म्हणून पुढे येत आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.